येवल्यात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड। देशी दारू बनविण्याच्या साहित्यासह बुलेरो वाहन, स्पिरिटचे टँक साहित्यासह 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावून बोलेरोमधून होत होती बनावट देशी मद्याची वाहतूक। येवला तालुक्यात आळगाव रेपाड येथील एका शेतामध्ये बनावट रॅकेट नावाची देशी दारू बनविण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग, नाशिक, कळवण, सटाणा व येवला पथकाने धाड टाकली आहे। या धाडीमध्ये देशी दारू बनविण्याचे साहित्य, सीलिंग मशीन, रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या, स्पिरिटचे प्लास्टिक टँक, लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेले बुलेरो वाहन असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। येवल्यात त्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम, राहुल दगडे असे 2 आरोपी ताब्यात घेण्यात आले असून तिसरा एक संशयित आरोपी फरार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक आमोद भडांगे यांनी दिली आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही एक सटाणा फ्लाइंग स्क्वॉडचा स्टाफ, कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवला निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली। सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला। त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली, स्पिरिट, मद्यार्क, खाली बाटल्या, भरलेले बॉक्स 180 मिलीचे, 90 मिलीचे, त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बोलेरो वाहन पण मिळून आलेले आहे। असा एकूण सगळा रुपये 17,06,850चा मुद्देमाल मिळून आलेला आहे। या कारवाईमध्ये कळवण विभाग, येवला विभाग, सटाणा विभाग सामील आहे। ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे, मार्गदर्शनाखाली झालेली आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।